नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे शेवटचे 7 दिवस बाकी आहे, आपले 7च दिवस बाकी आहे. आय थिंक 16 तारीख आहे आजची, 17 तारखेला तुमच्या समोर हा व्हिडिओ येणार आहे. तर तिथून 7 दिवस बाकी आहे किंवा 6 दिवस धरून चला आपण, कारण 23 तारखेला तर आपलं फर्स्ट पेपर आहे संहिता अध्ययनचं. ठीक आहे. तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर का तुम्हाला पास व्हायचं असेल तर मी एकदम प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही पासिंग तर आरामात काढून घेशाल. पण प्रॅक्टिकल गोष्टी असणार आहे. ते असं नाही सांगणार मी की एवढं केलं तर पास होऊन जाल, तेवढं केलं तर पास होऊन जाल, असं केलं तर पास होऊन जाल. एवढं केलं तुम्ही तर 100% तुमची पासिंग निघणार, एवढं मात्र नक्की मी तुम्हाला सांगू शकतो. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आपल्या समोर, की सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मी तुमच्यासाठी काय करणार आहे, मेडिकल सिम्प्लिफाईड तुमच्यासाठी काय करणार आहे. ठीक आहे. तर आपण एक एक करून सगळ्या गोष्टी बघून घेऊया. त्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही गेस्ट पेपर तुम्हाला घ्यायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून घ्या. तिथून 50 रुपयामध्ये एक गेस्ट पेपर तुम्हाला भेटणार आहे, एक पेपरचं. ठीक आहे. आणि ते गेस्ट पेपर कसं असणार आहे की त्याच्यामधून कमीत कमी पेपर जे असणार आहे, तुमचा कोणता पण पेपर, समजा संहिता अध्ययन पेपर आहे. ठीक आहे. त्याच्यामधून जर का 100 मार्काचा पेपर आहे तर 70 मार्काचा ते गेस्ट पेपर मधून येणार आहे. कमीत कमी 30 ते 40 क्वेश्चन तिथं देण्यात आलेले आहे. 30 पण नाही आहे, एक 30 ते 35 क्वेश्चन देण्यात आलेले. त्या 30 ते 35 क्वेश्चनामधून कमीत कमी एकदम किमान 70 मार्काचा तुम्हाला पेपर येणार आहे. तर नक्कीच तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन काय करू शकता, ऍप डाउनलोड करू शकता आणि तुमचे गेस्ट पेपर तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता. चला आता आपण वळूया. सगळ्यात अगोदर हे जे दिसत आहे, एवढा कंटेंट आपल्या कशावर अपलोड होणार आहे, तर सगळ्याचा सगळा कंटेंट आपला कुठं अपलोड होणार आहे, तर YouTube वरती. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण आता बघून घेऊया की तुम्हाला काय करायचंय. शेवटचे 7 दिवस बाकी आहे. बघा किती दिवस बाकी आहे, शेवटचे 7 दिवस. ठीक आहे. तर शेवटच्या 7 दिवसामध्ये काय केलं पाहिजे तुम्ही, ते मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो की जेवढे पण व्हिडिओज आलेले आपले आतापर्यंतचे, ते सगळेचे सगळे व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, खूप जास्त फायदा होईल. आता सगळ्यात अगोदर काय बघायचं आहे माहिती आहे का तुम्हाला, की पेपरचं पॅटर्न कसं असतो ते बघायचं आहे. आणि त्याच्यामधून आपण काय काय अपलोड केलेलं आहे बघा. तर संहिता अध्ययन तर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. दिसत आहे का तुम्हाला, बघू द्या मला एकदा. हा दिसत आहे. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट रिपीटेड क्वेश्चनची सिरीज आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज आहे. प्रश्न कसे विचारले जाते, कुठून विचारल्या जातं, आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा, प्रश्न कोणते रिपीट जास्त होतात ते सांगण्यात आलेलं आहे. कशामध्ये, तर PYQs मध्ये. 5 वर्षाचे PYQs असतात, 5 पेपर आहे आपल्याकडे PYQsचे. ते 5चे 5 पेपर घेण्यात आलेले. 2022 मध्ये एकदा एक्झाम झाली होती, 2023 मध्ये 2023 मध्ये दोनदा एक्झाम झाली होती, 2024 मध्ये फक्त एकदाच एक्झाम झाली होती, आणि 2025 मध्ये दोनदा एक्झाम झाली होती. असे मिळून 5 सेट आहे आपल्याकडं 2021च्या पॅटर्न सारखे. ठीक आहे. जे 2021चं पॅटर्न आपल्याला चालू आहे, त्या पॅटर्न नुसार 5 पेपर देण्यात आलेले आहे. आणि त्या 5 पेपरचं सखोल डिटेलमध्ये आपण दाखवलेलं आहे की प्रश्न रिपीट कसे होतात, प्रश्न विचारले कसे जातात, ते त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आता तुम्ही ते बघितलं आणि तुम्हाला जर का वाटत असेल की हे प्रश्न मला येत आहे, तर नक्कीच कमीत कमी तुम्हाला 80% पेपर येत असेल तर तुम्ही त्याच्यामधून 50% मार्क घेऊ शकतात. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि कुठे ना कुठे जर का तुम्हाला 60-70 मार्कच्या जवळ मार्क येत असेल, 60-70 मार्कचं पेपर जर का सॉल्व्ह करता येत असेल तुम्हाला, तर कुठे ना कुठे तुमची चूक होत आहे आणि तुम्हाला ते 70 ते 80 पर्यंत घेऊन जायचंय. ठीक आहे. तर आता आपल्या चॅनलवरती कोणते कोणते व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे बघा. तर सगळ्यात अगोदर आपण संस्कृत पेपर 1 पण अपलोड केलेला आहे, रिपीटेड क्वेश्चनचा आणि PYQचा. सगळे PYQs त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले, ते व्हिडिओ बघून घ्या. संस्कृत पेपर 2चा पण सांगण्यात आलेलं आहे, संहिताचं पण सांगण्यात आलेलं आहे, पदार्थ विज्ञान 1, पदार्थ विज्ञान 2, रचना 1, रचना 2, क्रिया 1, क्रिया 2, 19 तारखेपर्यंत सगळे येऊन जाईल. ऑलरेडी अपलोडेड आहे, शेड्यूल केलेले, लवकरात लवकर ते तुमच्या समोर येऊन जाईल. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, कोणाला पण फॉलो करत असाल, मला फॉलो करत असाल, कोणाला दुसऱ्याला फॉलो करत असाल, कोणाला पण फॉलो करत असाल, काही हरकत नाही. फक्त त्यांना तुम्हाला स्वतः खात्री झाली पाहिजे की हा या कंटेंट बरोबर आहे का, पूर्ण शिकवलेलं आहे का, सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे का. तर एकच चॅनल फॉलो करा, कोणाला पण एकालाच फॉलो करा, ज्याने काय होईल, तुमचा फोकस एकाच जागेवर राहील. जर का तुम्ही 2-2, 3-3, 4-4 व्हिडिओज बघितले एकाच टॉपिक वरती, तर तुम्हाला काय होईल, क्लाउड फॉर्मेशन होऊन जाईल. कशाचं क्लाउड फॉर्मेशन होऊन जाईल, ते एक क्लाउड फॉर्मेशन होऊन जात असतं की याने हे शिकवलं, त्याने ते शिकवलेलं सगळ्यांनी बरोबर आहे. ठीक आहे. NCISM नुसारच शिकवलेलं आहे,
पण तुम्ही वेळ वाया घालू नका, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला. तर एवढं समजलं तुम्हाला. सगळ्यात अगोदर हे केलं तुम्ही. चला आता याच्यामधून जे 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 वीक सब्जेक्ट आहे तुमचे, समजा संस्कृत 1चा सब्जेक्ट आहे जो तुमचा खूप जास्त वीक आहे, किंवा तुम्हाला एकदम परफेक्टच करायचं आहे, त्याला 100 पैकी 100च घ्यायचे, तुम्हाला 100 पैकी 100च घ्यायचे, म्हणजे 100 पैकी आउट ऑफच पेपर सोडवायचा आहे. तर आउट ऑफ पेपर जर का सोडवला तुम्हाला, तर तुम्हाला एक सिक्युरिटी येऊन जाते की अरे बाप, मी तर पास होणार, मला सगळ्याचे सगळे PYQs येत आहे, म्हणजे माझी पॅसिंगची गॅरंटी येत आहे. तर तुम्ही काय करा, तुमच्यासाठी एक अजून ही जी सिरीज होती ती ब्रह्मास्त्र सिरीज होती आपली. ब्रह्मास्त्र सिरीज ज्यांनी फॉलो केलेलं आहे, ज्यांना सगळ्याचे सगळे उत्तर येत आहे, त्यांनी वन शॉट बघू नका. सरळ माझे व्हिडिओ असले तरी वन शॉट बघू नका, कारण वन शॉट मध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. एक पण NCISMचा पॉईंट सोडलेला नाही आपण, एक पण पॉईंट नाही सोडलेला आहे. तर त्या कारणामुळे काय होतं ना, की तुम्ही वन शॉट बघू नका, कारण वन शॉट 4.5 5 आवरचे. पण जर का तुम्हाला 100च्या 100 मार्क अटेम्प्ट करायचं असेल तर मग वन शॉट बघा. वन शॉट कॉन्करर सिरीज म्हणून आलेली आहे, समिता अध्ययनचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आणि त्याचे डेट्स पण मी फिक्स सांगून देईन तुम्हाला. जेव्हा पेपर असेल तुमचा, समजा समिताचा पेपर आहे तुमचा, तर समिताचा पेपर झाल्यानंतर लगेच 1:15 संस्कृत पेपर येऊन जाईल तुमच्या समोर वन शॉटचा. ठीक आहे, आता संस्कृतचा पेपर झाला 23 तारखेला तुमचा, तर 25 तारखेला तुमचं लगेच 25 तारखेला लगेच तुमचं संस्कृत 2चा पेपर येऊन जाईल. ठीक आहे, 25 तारखेला काय संस्कृत 1चा आहे, त्याला 1:30 लगेच तो अपलोड होऊन जाईल, लगेच तो बघून घ्यायचा. रिपीटेड क्वेश्चन अगोदर बघायचे, रिपीटेड क्वेश्चन जे PYQs ते अगोदर बघायचे, स्वतःचा अनालिसिस करून घ्यायचं. जर का 80 मधून 80 मार्काचा पेपर येत असेल तर वन शॉट बघायचा आणि स्वतःचा अभ्यास करायचा. समजलं? ओके. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नोट्स पण आहे. आता नोट्स एवढे खरं सांगतो तुम्हाला, मी एवढे स्वस्त नोट्स केलेले आहे मी. पर पेपर आपले फक्त नोट्स आहे ना 99 रुपयाचे, अफोर्डेबल प्राइस एकदम. तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जर का हवे असेल तुम्हाला तर, अथवा डायरेक्टली ऍपवर ते टाकलेले आहे, ऍपवरती सुद्धा तुम्ही बघू शकता. डायरेक्ट नोट्स वाचा, कमीत कमी 5 ते 6 वेळेस नोट्स वाचा, पास होणार म्हणजे होणार 100%, कारण काही सोडलेलंच नाही त्याच्यामध्ये. समजलं? ओके. आता त्याच्यानंतर पदार्थ 1चं पण जसं संस्कृत पेपर 2 झालं तसंच आपलं पदार्थ 1चं पेपर रिलीज होऊन जाईल वन शॉटचं, ज्यामध्ये सगळं काही डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं राहणार. ओके, एक पण पॉईंट सोडलेला नाही राहणार त्याच्यामध्ये, डिटेलमध्ये एकदम वन शॉट मध्ये. ठीक आहे, म्हणजे वन शॉट असा आहे की लोक 5-5, 10-10 हजार मध्ये कोर्स विकत आहे त्या गोष्टीचा, आपण फ्री मध्ये केलेलं आहे. ते अफोर्डेबल, सगळं जेवढं पण अफोर्डेबल. आणि जे प्राइस घेते ना मी तुमच्याकडून, तर मला पण मॅनेज करायला हे सगळं लागत असतं, म्हणून मी घेत असतो. आणि काही ना काही रिवॉर्ड तर पाहिजे ना, एवढी मेहनत करत आहे मी तर. ठीक आहे, त्याच्यामुळे मी थोडं एकदम नॉमिनल चार्जेस तुमच्याकडून घेत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पदार्थ 2 म्हणजे पदार्थ 1चा पेपर 30 तारखेला आहे, तर 30 तारखेला पदार्थ 2चा पेपर येऊन जाईल वन शॉट. असेच करून सगळे रचना शरीर 2, क्रिया शरीर 1, क्रिया शरीर 2 हे सगळे येऊन जाईल. कॉन्करर सगळ्यात अगोदर तुम्ही कोणती ब्रह्मास्त्र सिरीज बघितली, त्याच्यानंतर कॉन्करर सिरीज बघितली, आणि जे इंटरेस्टेड असाल हे दोन्ही बघितलं, आता तरी सुद्धा कॉन्फिडन्स येत नाहीये, तर त्यांनी काय करायचं, सरळ गेस्ट पेपर बघायचे. मग गेस्ट पेपर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले, काही इश्यूज आहे त्याच्यामध्ये, ते लवकरात लवकर रिझॉल्व्ह करण्यात येईल. आता बघा, मी सरळ सांगतो, संस्कृत पेपर 1 पेपर 2 याच्यामध्ये आहे ना गेस्ट पेपर नसणार. डायरेक्टली जे आहे ते आहे, कारण त्याच्यामध्ये कोणीच गेस्ट लावू शकत नाही. लँग्वेज येते त्याच्यामध्ये, उदाहरण येत असतात. फक्त मी हे सांगू शकतो तुम्हाला की किती मार्क कुठून विचारला जाणार आहे, तर ते तुम्हाला अगोदरच माहिती आहे, म्हणून मी लुटायचे काम करत नाही तुम्हाला. सरळ सांगतो मी खोटं बोलत नाही, जे आहे ते. ठीक आहे. तर या संस्कृत पेपर 1 पेपर 2 नाही आपल्याकडं गेस्ट पेपरमध्ये, पण जे दुसरे गेस्ट पेपर आहेत ते किती मध्ये भेटणार, फक्त आणि फक्त 49 रुपये. फक्त 49. सांगा तुम्ही, फक्त 49 मध्ये समिताचा पेपर गेस्ट पेपर 5 पेजेस 6 किंवा 7 पेजेसचं आहे ते समिताचं. पदार्थ 1चं आय थिंक 3 ते 4 पेजेसचं आहे, पदार्थ 2चं 3 ते 4 पेजेसचं आहे, रचनाचं एक 5 ते 6 पेजेसचं आहे, रचना 2चं 5 ते 6, क्रियाचं 5 ते 6 आणि क्रिया 2चं पण 5 ते 6. 49 रुपयामध्ये भेटणार आहे, म्हणजे समिताचं 49. ठीक आहे, पदार्थ 49, असं आपण प्राइसिंग ठेवलेली. मला खरं सांगू का, मला परवडत सुद्धा नाही येते टाकायला तिथं ऍपमध्ये. 40 रुपये लागत आहे मला एक टाकायला, म्हणजे एक गेस्ट पेपर टाकायला. म्हणजे एका विद्यार्थ्यांनी जर का घेतलं, आता 100 विद्यार्थ्यांनी घेतलं, 12,500 रुपये लागत आहे. तेवढे निघणार पण नाही, मला पण माहिती आहे. तर ज्यांना करायचं असेल ते करू शकता, ज्यांना नाही करायचं काही हरकत नाही. खरंच सांगते मी, काही हरकत नाही. हे आहे ना आपल्याकडं 2 सिरीज ऑलरेडी लॉन्च केलेले आहे आपण. ब्रह्मास्त्र तर सगळी झालेलीच आहे,
आता कॉन्करर पण चालूच आहे. कॉन्कररमध्ये समिता रेकॉर्ड केलेलं आहे, त्याच्यासोबतच पदार्थ 1 पण रेकॉर्ड केलेलं आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो मी, संस्कृत 1 जो पेपर असतो तो उदाहरणांवरती बेस असतो. फक्त मी उदाहरण सांगून देईन तुम्हाला 1 शॉटमध्ये कॉन्करर सिरीजमध्ये, आणि सगळ्याच्या सगळ्या लेक्चर येणार आहे. मी 24 तास मेहनत करेन, पण वेळेच्या अगोदर टाकेल म्हणजे टाकेल. ठीक आहे, काही पण असू द्या, कसं पण असू द्या, तुमचं भविष्य आहे ते मी करणार. तुमच्यासाठी नाही, पण माझ्यासाठी, स्वतःसाठी पण करणार. कारण मला कोणत्या पण गोष्टी 100% द्यायचा असतो. हे झालं, चला ठीक आहे. आता याच्यानंतर आहे ना कॉमन फॉर्मॅट म्हणून एक गोष्ट असते. आता कॉमन फॉर्मॅट काय असतं माहिती आहे तुम्हाला, हे पण युट्यूबवरती येणार आहे, चिंता करू नका. फक्त 1-2 पेपरचं याच्यावरती 59 रुपयाची तुम्हाला मेंबरशिप लागणार. ठीक आहे, मेंबरशिप म्हणजे 59 रुपयाची 1 महिन्याची मेंबरशिप घेतली तर 2-3 व्हिडिओ, बाकीचे 6 व्हिडिओ तुम्हाला फ्री असणार. 6 व्हिडिओ फ्री असणार. 6 व्हिडिओ, फक्त एखादा व्हिडिओ मी टाकल 59 रुपयाला मेंबरशिपमध्ये, किंवा ते पण नाही टाकणार जर का तुम्ही रिक्वेस्ट केली तर चालेल. तर आता याच्यामध्ये काय गोष्ट आहे, एक कॉमन फॉर्मॅट असतो का, म्हणजे पेपर लिहायचं कसं आहे आपल्याला, ते कधी येणार दादा, ते पण तू टाकणार का? तर या सिरीजला आपण नाव दिलेलं आहे कॉमन फॉर्मॅट. कॉमन फॉर्मॅट मधून येणार. ठीक आहे, आता तुम्हाला जर का व्हिडिओ सापडण्यात काही अडचण येत असेल तर काय करायचं, एकदम सिंपल गोष्ट असते बघा. चॅनलवरती जायचं, क्लिक करायचं मेडिकल सिम्प्लिफाईड म्हणून. ऑलरेडी मी सगळे प्लेलिस्ट बनवून ठेवलेले, त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आणि एक एक करून व्हिडिओ लेक्चर बघून घ्यायचे. तुमच्या सवलतीनुसार 1.5x 2x 2.5x असं तुमच्या सवलतीनुसार ते तुम्ही करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जर का माझं बोलणं स्लो वाटत असेल किंवा फास्ट वाटत असेल तर तुमच्या हिशोबाने ते ऍडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, आता हे झालं. कॉमन फॉर्मॅट कोणाकोणाचा येणार, तर बघा संस्कृत पेपर 1 आणि पेपर 2 चा कॉमन फॉर्मॅट मी सांगू शकत नाही. एकदा संस्कृत पेपर 2 चा सांगून देईल. ठीक आहे, पण संस्कृत पेपर 1 चा कॉमन फॉर्मॅट कसा सांगताच येत नाही. लँग्वेज येते, उदाहरणं असतात त्याच्यात. जर समिताचं 22 तारखेला 1 वाजता कॉमन फॉर्मॅट येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पदार्थ 1चं 28 मार्चला 1 वाजता कॉमन फॉर्मॅट येऊन जाईल. पदार्थ 2चं 30 मार्चला 1 PM म्हणजे 1 वाजता काय येऊन जाईल, कॉमन फॉर्मॅट येऊन जाईल. कॉमन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की पेपर लिहायचं कसं. ठीक आहे, समजा आता आपल्याला उदाहरण मी देत आहे, आपल्याला विचारलं एखादी बोन क्लॅव्हिकल. ठीक आहे, आता पेपरमध्ये फक्त क्लॅव्हिकल, इलॅबोरेट अबाउट क्लॅव्हिकल असं दिलेलं आहे. ठीक आहे, दिसत नसेल तुम्हाला हे, पण तरी सुद्धा माझं ऐकून घ्या काय म्हणते मी. तर क्लॅव्हिकल बद्दल काय काय लिहायचंय, कसं कसं लिहायचंय, त्याचं कॉमन फॉर्मॅट असतं. बोन बद्दल काय लिहायचं, आर्थरोलॉजी म्हणजे जॉईंट बद्दल काय लिहायचं, एखादा आयुर्वेदचा प्रश्न आला त्याच्याबद्दल काय लिहायचं, तर हे कॉमन फॉर्मॅट असणार. ठीक आहे, झालं का दादा, एवढंच येणार आहे का, तर नाही. याच्यानंतर अजून एक गोष्ट येणार, म्हणजे ती कोणती गोष्टी असणार, ती असणार कम्युनिटी पोस्टवरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. कम्युनिटी पोस्ट काय असतं माहिती आहे का तुम्हाला, चॅनलवरती जा, पोस्टवरती जा, पोस्टवरती क्लिक करा, तिथं तुम्हाला प्रश्न येतील. प्रत्येक पेपरचे 15 प्रश्न येतील. समिता 1चं 15 प्रश्न, संस्कृत 1चे 15 प्रश्न, संस्कृत 2चे 15 प्रश्न, त्याच्यानंतर क्रिया 1चे 15 प्रश्न, असे. ते पण गॅप पिरियड मध्ये येईल. 1 वाजता, 3 वाजता, 5 वाजता, 7 वाजता, 9 वाजता, रोजचे 5 प्रश्न. हे कधीपासून चालू होणार आहे, 18 तारखेपासून चालू होऊन ते कोणत्या तारखेपर्यंत राहणार, तर 8 तारखेपर्यंत राहणार. ठीक आहे, म्हणजे जेव्हापर्यंत पेपर संपत नाही, अकॉर्डिंग टू देअर रिलेटेड पेपर. ठीक आहे, चालेल, समजलं तुम्हाला. आता एवढं जर का तुम्ही करत असाल तर 100% पास होणार की नाही होणार, तुम्हीच सांगा मला, कॉन्फिडन्सनं सांगा, होणार की नाही होणार. आणि हे झालं तुमचं, व्हिडिओज बघणं झाले, सगळं झालं, आणि नोट्स जर का वाचले भाऊ तुम्ही, तर मग यार कोणीच एवढा अभ्यास करू शकत नाही ना फर्स्ट इयर मध्ये. ठीक आहे, तर सांगण्याची गोष्ट एकच आहे, कोणाला पण फॉलो करा, काही हरकत नाही, किंवा स्वतःचा शेड्यूल बनवा, काही हरकत नाही. पण जर का तुम्हाला वाटत असेल की आम्ही चांगले मार्क घ्यावं किंवा पास एकदम श्युअरिटीने होऊन जावं आम्ही, तर तुम्ही काय करू शकता, मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलला थ्रूली फॉलो करा, आणि थ्रूली फॉलो करा एकदम, म्हणजे जे येत आहे ते फॉलो करा. बघा, मी खात्री देतो तुम्हाला, कॉन्टेंट तुमच्याकडं वेळेच्या अगोदरच येणार. जे वेळ सांगितलं मी त्या वेळेवरच येणार. ठीक आहे, कारण माझं असं आहे की मला 100% देणं आहे म्हणजे देणं आहे. ठीक आहे, तर या गोष्टीचं निर्वारण तुम्ही करून घ्या, आत्तापासूनच तयारीला लागून जा. फेल होण्यासारखी काही गोष्ट नसते, मी खरंच सांगत आहे. फर्स्ट इयरमध्ये तर नाही, सेकंड इयरमध्ये होऊ शकतं एखाद्या वेळेस, पण फर्स्ट इयरमध्ये फेल होण्यासारखी काहीच गोष्ट नाही. खूप सिंपल आहे.
जर केलंच तर, नाही केलं तर मग तर काहीच गोष्ट म्हणजे कोणती पण गोष्ट अवघडच आहे राव, आहे का नाही? तर या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुमच्या मनात काय आहे, की काय वाटत आहे. आणि काही पण डाऊट वगैरे असला तर मी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्ही नक्कीच पास व्हाल आणि फॉलो करा, सगळ्या गोष्टी फॉलो करा, लिहत बसा, अभ्यासच करा. जास्त दिवस नाही, 20च दिवसाचा गॅप असतो. 20 दिवस अभ्यास केला तर पुढचा 1 वर्ष तुम्हाला ताणच राहत नाही. नाही पण अभ्यास केला तर शेवटच्या 6 महिन्याचा अभ्यास होऊन जातो सेकंड इयरचा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात घेणं अगदी गरजेचं. धन्यवाद.